आणि ही आहे गजानन महाराजांची प्रसिद्ध विहीर. या विहिरीला 12ही महिने पाणी असतं. तुम्ही मे महिन्यात या, जून महिन्यात या, ऑक्टोबर महिन्यात या, कधीही या, या विहिरीला तुम्हाला पाणी मिळणारच. आणि हे गजानन महाराजांचं मंदिर. अशा प्रकारे इकडे पाण्याची सुविधा पण केलेली आहे. हे धाबाबाई मंदिर, खूप सुंदर असं वातावरण आहे. या प्रकारे इकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इकडे आमचे बंधू पाणी पित आहेत. सर, काय सांगाल परिसराबद्दल? हा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं असं इथलं जे संस्थान असेल गजानन महाराजचं, हे चांगल्या प्रकारचं विकसित झालेलं आहे. या संस्थानामध्ये प्रवेश केल्यानंतर असं वाटत नाही की हे जंगलामध्ये आणि पहाडी विभागामध्ये हे संस्थान असेल. म्हणून बहुतेक लई खूप चांगला आहे आणि खूप आनंद झाला आणि मनसुद्धा प्रसन्न झालं इथं आल्यावर. सर, विहिरीबद्दल काही माहिती सांगू शकता तुम्ही? काय माहिती आहे तुम्हाला? या विहिरीला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे. गजानन महाराज खरं तर इकडे प्रवास करता करता आले होते आणि त्यांना इथे तहान लागलेली होती अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि इथं त्यांना तहान लागल्यामुळे इथे त्यांनी ते विहिरीचा एक हे केलेला दिसतो. म्हणजे हे पाणी गजानन महाराजांना तहान लागली आणि ही विहीर होती, इथं पाणी खोल होतं आणि तहान लागल्यामुळे गजानन महाराजांनी पाणी थोडंसं वर आलेलं. ते अजूनसुद्धा पाणी खूप जवळ आहे विहिरीचं. थँक्यू सर, माहिती दिल्याबद्दल. आणि अशा प्रकारे हा निसर्गरम्य परिसर तुम्हाला यायचं असेल तर अकोटपासून पोपटखेड रोडनं सरळ यावं लागेल तुम्हाला. खूप सुंदर असं वातावरण आहे. विहीर आहे आणि सजल विहीर या विहिरीचं नाव आहे. अकोटपासून 30-40 किलोमीटर अंतरावर, 15-20 किलोमीटर अंतरावर ही विहीर आहे.